कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पुण्याच्या या ठिकाणी पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील राजापूर या ठिकाणी कृष्णा नदीवर असलेल्या शेवटच्या बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राजापूर बंधाऱ्याच्या पुढे कर्नाटक राज्यामध्ये पाणी टंचाई आहे आणि त्यामुळेच अज्ञातांनी बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता। याच प्रकरणाची दखल घेत शासनाची कोणतीही परवानगी नसताना हा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी सुद्धा खालावली होती। आता 2 पोलीस आणि 2 पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अशा 4 कर्मचाऱ्यांचे 2 पाळीचे पथक हे नियुक्त करण्यात आले। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या हद्दीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर बंधारा येतो आणि या शेवटच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपसाने पाणी चोरी केल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र राज्याकडे आलेल्या आहेत। कर्नाटक राज्यातले काही शेतकरी नागरिक असतील ते या राजापूर बंधाऱ्याचे बर्गे काढून वारंवार पाण्याचा विसर्ग कर्नाटकात विना परवानगी करत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने आता पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण राज्यावर सध्या दुष्काळाचं सावट आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यावर सुद्धा हे सावट येऊ नये यासाठी ही दक्षता घेण्यात आलेली आहे। धन्यवाद रणजित, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो राजापूर बंधाऱ्यावर आता पाणी सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत। या पाण्याची कर्नाटकात चोरी केली जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। साधारणतः 4 कर्मचाऱ्यांची शिफ्ट यामध्ये लावण्यात आलेली आहे।